नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षयला जेव्हा रमा फोन करते आणि ऑफिसला बोलावून घेते तेव्हा आता अक्षय दरवाजा उघडून कॅबिनमध्ये आत येतो. तेव्हा आता रमा ही अण्णांच्या कॅबिनमध्ये बसलेली असते. आता अक्षयला असे वाटतं की तेथे अण्णाच असतील, परंतु आता तेथे रमा बसलेली असते. आता खुर्चीचे तोंड हे अक्षयकडे वळून असते, त्यामुळे अक्षयला काही समजत नाही की नक्की तेथे अण्णा आहे किंवा रमा. तेव्हा आता त्याला असं वाटतं की तेथे नक्की अण्णाच असतील, म्हणून तो डायरेक्ट येतो आणि म्हणतो की अण्णासाहेब कर्णिक, हे तुमचं काय सुरू आहे? तुम्हाला तर मला कामावरून काढून टाकायचे आहे आणि तुमच्या मुलीला मला कामावर ठेवायचं आहे. नक्की आता हे सर्व काय आहे? अगदी जोरात तो ओरडतो. तेव्हा आता तरीसुद्धा रमा काही आवाज देत नाही. तर अक्षय पुन्हा म्हणतो की ओ अण्णासाहेब, ओ अण्णासाहेब. तेव्हा आता रमा लगेच म्हणते की हे बघा मिस्टर अक्षय देवधर, तुम्हाला जे सांगायचे होते ते तुम्ही डायरेक्ट जर मला येऊन सांगितले असते तर बरं झालं असतं. आणि काय तुम्हाला काय वाटलं की तुम्ही अण्णासाहेबांना हे सर्व सांगितल्यानंतर मला ते अडवतील? आणि हे बघा, मी त्यांची जर ही मुलगी असले तरी सुद्धा ह्या शाळेची ट्रस्टी आहे, त्यामुळे या शाळेची ट्रस्टी या नात्याने मात्र मी तुमचा राजीनामा स्वीकारू शकत नाही, कारण मी सुद्धा या शाळेची मुख्य ट्रस्टी आहे. तेव्हा आता अक्षयला हसू येते. अक्षय हसतो. तेव्हा रमा विचारते की काय झाले, मी विनोद केला का? तर अक्षय म्हणतो की हो, तुम्ही आणि अण्णासाहेब कर्णिक यांनी मिळून विनोदच केलेला आहे. आणि हे बघा, तुम्हाला माहिती नसेल, कारण काल जेव्हा मी येथे आलो होतो तेव्हा याच खोलीमध्ये अण्णांनी मला काही पैसे ऑफर केलेत. तेव्हा अण्णा मला म्हणाले की हे पैसे घे, हवी तशी रक्कम तू या चेकवर टाक आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून तू चालता हो. परंतु मी तर तसे केले नाही. ते मला जाण्यासाठी सांगतात आणि तुम्ही मात्र मला अगदी इथे थांबण्याची विनंती करतात. त्यामुळे हे बघा, मी तुमच्याकडे काम करण्याचा एक कर्मचारी आहे आणि कर्मचाऱ्याशी तुम्ही कोणीही असं नाही वागू शकत. तुम्ही बापलेकींनी अगदी ठरवलेलं आहे का त्या कर्मचाऱ्याला डोक्यावर हवं तसं घेऊन नाचायचं आणि मी तुम्हाला हवं तसं करेल? तेव्हा आता हे बघा, मी शाळेचं जरी आता एक कर्मचारी असलो तरी सुद्धा तुमच्या मनासारखं नाही करू शकत, त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं कधीही नाही वागू शकत. तेव्हा आता रमा उठते. रमा अक्षयचं बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की हे बघा, नवरा किंवा जावई असतात तर मात्र हे सर्व तुमचे म्हणणे ऐकून घेतले असते आणि त्यांनी समजून सुद्धा घेतले असते, कारण काही कर्मचारी असे असतात की इतक्या तडकाफडकी निर्णय घेतात, आपल्या मुलीचा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत नसतो. मुलीचं शिक्षण थांबेल, 1 वर्ष फुकट जाईल आणि म्हणून त्यांना हे सर्व धमकावून सांगावे लागते. तेव्हा तर ते ताळ्यावर येतील. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघा मॅडम, पर्सनल विषय इथे नकोय. तर रमा म्हणते की हो, पर्सनलच आहे, ही शाळा हॉस्टेल वगैरे जे आहे तर ते सगळं काही येथील पर्सनलच आहे. आणि हे बघा अण्णासाहेब, आणि तुमच्यामध्ये जे काही बोलणं झालं ते काही बोलणं मला माहिती नाही, परंतु एक शाळेची ट्रस्टी म्हणून मी आता एक महत्त्वाचा निर्णय घेत आहे. आणि हे बघा, तुम्ही असे मध्येच आता हे काम नाही सोडू शकत, ज्या कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही सही केलेली आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे वा, म्हणजे तुमची आता ही नवीन ट्रिक आहे मला इथे थांबून घेण्याची. तर तेव्हा रमा विचारते की नवीन ट्रिक म्हणजे? सॉरी, हे बघा, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण त्या अगोदर उत्तम दर्जाचा कुक मात्र तुम्हाला इथे आणून द्यावा लागेल आणि 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल. तेव्हा अक्षय रागाने रमाकडे बघतो आणि म्हणतो की काय 5 लाख? रमा म्हणते की हो, शाळा चालवतो, हॉस्टेल नाही. 200 पेक्षा जास्त विद्यार्थी येथे जेवतात. तुमच्या पर्सनल गोष्टीमुळे आणि तुमच्या ह्या लहरी स्वभावाचा त्रास माझ्या मुलांना नकोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हे बघा, मला सुद्धा काही बघायचं नाही. मी जाहिरात दिली होती, शाळेच्या नियमामध्ये जे काही लिहिलेलं आहे तर ते तुम्हाला पाळावेच लागेल, नाहीतर नियमांच्या बाबतीत मी फार कडक आहे आणि तुम्हाला आता जर ही नोकरी सोडायची असेल तर मी जे सांगितलेलं आहे ते नियम मान्य करावे लागतील. तेव्हा आता अक्षय खूप चिडतो आणि रागावून म्हणतो की हे बघा, मला इथे तुमच्या बरोबर काम नाही करायचं. तेव्हा रमा सुद्धा रागाने ते जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते फेकून देते आणि अक्षयला म्हणते की हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितले. तेव्हा आता निघून जाणारा अक्षय मात्र तेथेच थांबतो. तेव्हा रमा परत म्हणते की हे बघा, मी तुम्हाला आत्ताच हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला 1 वर्ष हे काम नाही सोडता येणार आणि जर तुम्हाला जायचं असेल तर मात्र एक प्रकारचा उत्तम कुक तुम्हाला आणून द्यावा लागेल तरच येथून जाता येईल, नाहीतर 5 लाख रुपये नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागेल. आणि जे काही आहे ते तुम्ही ठरवा आणि जर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल ते तुम्ही घेऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला आजचा दिवस असेल, उद्या कळवा मला आणि आता तुम्ही येऊ शकता. तेव्हा आता अक्षय पुन्हा विचार करतो आणि म्हणतो की चला ठीक आहे, मी काम करायला तयार आहे.
तर रमा म्हणते की आरोहीच्या शाळेचं काय, कारण त्याचं काय आहे की लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये मी हे नाही लिहू शकत, तिच्या वडिलांना या शाळेमध्ये नोकरी करायची नव्हती, हो की नाही, तिच्या शाळेचं नुकसान व्हायला नको एवढंच. तेव्हा मात्र आता अक्षय निघून जातो, परंतु रमाला वाईट वाटतं. ती पुन्हा उठते आणि दरवाजाकडे बघत म्हणते की सॉरी, कारण तुम्हाला इथे थांबून घेण्यासाठी मला हे सर्व कडक वागावे लागते. तेव्हा आता तेथे साई येतो. साई आता रमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की वेल डन. तेव्हा आता रमा ही साईला म्हणते की हे बघा, मला खूप वाईट वाटतं की मी त्यांच्याशी इतक्या कडक शब्दांमध्ये वागले बोलले. तेव्हा आता साई म्हणतो की काय पण तुम्ही, अहो इतकं वाईट कशाला वाटून घेतात, तुम्ही जे काही करतात ना ते एकदम बरोबर करतात. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगतो की तुमचा हा जो अवतार आहे तर तो अजिबात सोडायचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही काहीही चुकीचं नाही करत आणि जास्त विचार करू नका, कारण हे बघा अण्णांना सुद्धा आता हो म्हणल्याशिवाय पर्याय नाही. आणि शेवटी अक्षयला सुद्धा आता येथे नोकरी करण्यासाठी हो म्हणावंच लागेल. त्यानंतर आता इकडे इरावतीला खूप राग येतो, कारण इरावती आता एका म्हणजे कागदावर रमा हे नाव लिहिते आणि जोरात ते फेकून देते. मालविका खूप घाबरते. इरावती तर खूप आता पेटून उठलेली असते. आता इरावती रागानेच म्हणते की ही रमा तर पिच्छाच सोडत नाही आणि हा अक्षय सुद्धा किती मूर्खासारखा वागतो. लगेच तो पुन्हा नोकरी करायला तयार झाला. तेव्हा मालविका म्हणते की हो ना, त्या आरोहीला सुद्धा तो शाळेत पाठवायला रेडी झाला. आणि हे बघा, हे सगळं कॉन्ट्रॅक्टमुळे झालेलं आहे. 5 लाख रुपये जर मिळाले तर इरावती मॅम सगळं काही सॉल्ट होईल. आणि हे बघा, माझ्याकडे सुद्धा इतके पैसे नाहीत, मग आपण काय करायचं बरं, एवढं करून आपण काही लोन वगैरे घेऊ शकतो का. तेव्हा इरावती म्हणते की कोण आपल्याला लोन देणार आहे आणि अक्षयला 5 लाख रुपये कोण देणार आहे बरं. मार्केट रेप्युटेशन तुला माहिती नाही आणि हे बघ, मुळातच अक्षय कुणाकडे मागणार आहे का. तेव्हा मालविका ती खूप आता तळतळ करत असते आणि म्हणते की मी काय करू, या घरातील काही विकू का, म्हणजे पैसे जमा होतील. तेव्हा इरावती तिला शांत करते आणि म्हणते की हे बघ, त्याची काही गरज नाही आणि एवढे पैसे माझ्याकडे नाही, कारण जे काही पैसे जमवून मला ते ड्रायव्हरच्या घशामध्ये घालावे लागतात, त्यामुळे मात्र आता माझ्याकडे सुद्धा पैसे राहिलेले नाहीत. एकतर तरी बँकेमध्ये बिझनेस गहाण पडलेला आहे. तेव्हा आता मालविका म्हणते की मग आपण काय करायचं, हातावर हात ठेवून बसायचं का फक्त. इरावती म्हणते की अगं काहीतरी करावे लागेल, काही करून पैसे आणले पाहिजेत आणि त्या रमाच्या घशामध्ये आपण घातले पाहिजे, नाहीतर परत ती या घरामध्ये येणार. तर मालविका म्हणते की 1 मिनिट, ती कशी या घरामध्ये येणार, काय संबंध आहे तिचा या घरामध्ये येण्याचा. अक्षयने तिला घराच्या बाहेर काढले, त्यामुळे ती पुन्हा या घरात नाही येऊ शकत. तेव्हा आता इरावती मालविकाला म्हणते की जरा हळूच बोल, अगं ती अति हुशार बाई आहे, तिचं डोकं नको तेथे चालत असते. या घरामध्ये ती येणार म्हणजे येणारच, कारण फुल प्रिपेड ती येणार, कारण ती बायको कमी पण आई जास्त आहे. किती काही झाले तरी शेवटी आरोहीसाठी ती या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच. तेव्हा आता मालविकाला आणखीन टेन्शन येते आणि इरावतीला सुद्धा. त्यानंतर हॉलमध्ये आता गोलू आणि आरोही स्टडी करत असतात. तेव्हा आता आरोही स्टडी करता करता गोलूला म्हणते की हे बघ, तू मला शिकवू नकोस, अरे मला सुद्धा सगळं काही येते. तेव्हा आता गोलू बघतो, आरोही त्याचं डोकून बघत असते. गोलू म्हणतो की माझं का कॉपी करतेस, अगं तुझं स्वतःचं कर तू. तेव्हा आता आरोही म्हणते की हे बघ, अरे मी तुला माझ्या घरी होम पार्टनर म्हणून बोलावलं की नाही, मग तू मला मदत कर. तर गोलू म्हणतो की हे बघ, तू तुझं कर, मी तुला मदत नाही करणार. तेव्हा आरोही म्हणते की तू हेल्प कर, त्यासाठी मी तुला येथे बोलावलेलं आहे. तेव्हा गोलू ऐकायला तयार नसतो. गोलू तिला म्हणतो की स्वतः तू कर. आणि तेवढ्यात तेथे आता हे दोघांचं भांडण सुरू असताना पार्वती आजी येते. पार्वती आजी विचारते की काय रे, काय झालं, का भांडण करता एकमेकाशी. तेव्हा आता गोलू सांगतो की हे बघ आजी, अगं हिला उद्या जे आहे ना त्याबद्दल काहीच माहिती नाही. तर पार्वती आजी विचारते की उद्या काय आहे. तर गोलू म्हणतो की उद्या दसरा आहे आणि दसऱ्याला मात्र ही सदरा म्हणते. तेव्हा आरोही म्हणते की हो उद्या सदरा आहे. पार्वती आजीला खूप हसू येते. पार्वती आजी म्हणते की अगं सदरा नाही तर दसरा म्हणतात. आणि आता सगळेजण हसत असतात. तर तेवढ्यात तेथे अक्षय येतो. अक्षय विचारतो की हाय, तुम्ही इतके सगळेजण का हसतात, नक्की काय चालले. तेव्हा आता पार्वती आजी हसून म्हणते की अरे उद्या दसरा आहे, मग दसऱ्याच्या ऐवजी ती आता दसऱ्याला सदरा म्हणते, बाकी काही नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय आरू, अगं काय म्हणतेस. तेव्हा आता आरूला राग येतो. आरवी म्हणते की थांब, आता मी माझ्या आईला फोन करते, तिलाच येथे बोलावून घेते, ती सगळं काही मला सांगत असेल, ती खूप हुशार आहे, ती सगळं काही मला शिकवेल सुद्धा. तर अक्षय रागाने म्हणतो की आरू काय हे, मी तुला किती वेळेस सांगितलं की सतत तू आई आई हे करू नकोस, तू लहान आहे त्यामुळे मी तुला अनेक वेळा समजावून सांगतो, यापुढे फक्त आई आई करू नकोस. त्यानंतर मात्र आता पार्वती आजी म्हणते की आरोही, अगं तुझी आई तिच्या डॅडांकडे गेली म्हणून आता बाबा इतका रागवतोय. मी सांगू का तुला दसरा कसं साजरा करतात, म्हणजे हे बघा, रामाने रावणाचा वध केला
आणि शेवटी सत्यावर विजय झाला. म्हणून त्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सोन्याची पानं आणतात आणि एकमेकांना दिली जाते आणि सोनं घ्या असं म्हणतात. तेव्हा आता आरोही हे ऐकून विचारते की म्हणजे सोन्याचं पान आणायचं का? आणि त्यासाठी तर आपल्याला ज्वेलरी शॉपमध्ये जावं लागेल आणि चला तर निघूयात. चला चला बरं. तेव्हा अक्षयला हसू येते. अक्षय म्हणतो की अगं आरू, अगं सोन्याचं पान म्हणजे खरं सोन्याचं पान नाही, आपट्याची पानं असतात ना त्याला आपण सोनं घ्या असं म्हणतो. आणि आता मात्र पार्वती आजीला हसू येते आणि अक्षय पुन्हा तिला समजावतो की हे बघ, ही सोन्यासारखी माणसं आहे तर ती आपल्या आयुष्यामध्ये कायम असावी, म्हणून आपण त्यांना अगदी सोन्यासारखी माणसं आहेत ना ती आमच्या आयुष्यामध्ये कायम राहावी. आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येतो आणि त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो, हे कायम राहावं. मग आपल्याबद्दल ज्यांना काही असे वाटते तर त्यांना आपण ही पानं द्यायची असतात आणि त्यालाच आता सोनं लुटणं असं म्हणतात. तेव्हा मात्र आता लगेच आरोही विचारते की अरे पण सगळेजण सारखेच असतात, मग त्यात सोन्यासारखी माणसं आपल्याला कसं कळणार आणि त्यांना कुणाच्या आयुष्यामध्ये राहायला हवं हे सगळं काही कसे कळणार? तेव्हा गोलू म्हणतो की अरे यार तुला किती प्रश्न पडतात बरं. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ, तू एक काम कर, त्या पानावर तुझे नाव लिही आणि तू त्याला दे म्हणजे कळेल तुम्हाला. तेव्हा आता आरोही ऐकून खुश होते आणि म्हणते की ही तर मस्त आयडिया आहे. आणि तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो तर आता पार्वती आजी गोलूला म्हणते की हे बघ तुझे बाबा आलेत. तेव्हा मात्र आता पार्वती आजी गोलूचं सगळं काही व्यवस्थित ठेवून आता ती गोलूला बाहेर सोडते. तेव्हा आता अक्षय सुद्धा बाहेर गेलेला असतो तर आरोही आता मनात विचार करते की बाबा हे बघा, मला माहिती आहे की सदरा आणि दसरा यामधील फरक, आणि कारण मी हे सर्व मुद्दाम करत होते कारण हा दसरा आहे तर तो आई आणि बाबा तुझ्या दोघांसोबत मला सेलिब्रेट करायचा आहे. तर आता मात्र मी दसऱ्यासाठी सोन्याची पानं बनवणार आणि त्या दोन्ही पानावर मी नाव तुमचं लिहिणार आणि यंदाच्या दसऱ्यात मात्र आई आणि बाबा मी तुम्हाला दोघांनाही एकत्र आणणार म्हणजे आणणारच. आणि दसरा म्हणजे प्रेमाचा विजय. त्यानंतर आता आरोही तर खुश होते. तर मालविका आणि आता ही इरावती, तेव्हा आता लगेच मालविका आणि इरावती ह्या दोघी तिथे अक्षयच्या रूमच्या शेजारी येऊन उभ्या राहतात. तर आता इरावती मालविकाला म्हणते की हे बघ, काही करायचे पण शेवटी अक्षयचं मन वळवायचं आणि अक्षयला आपल्याला घराच्या बाहेर काढायचं, ते पण आपल्या सगट. कारण हे बघ, घराच्या भिंतीला सुद्धा कान आहेत, कोण कधी कसं ऐकेल हे माहिती नाही, सांगता येत नाही. त्यामुळे साम दंड भेद कशाचाही वापर करायचा आणि त्याचं मन वळवायचं. तेव्हा आता मालविका अक्षयच्या रूममध्ये आत येते. इरावती दरवाजात थांबते आणि मालविका त्या दरवाजा थोडासा बंद करून घेते आणि म्हणते की अक्षयजी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय, म्हणून मालविका परत जाण्याचं नाटक करते. तर अक्षय पुन्हा विचारतो की काही काम होते का? तर मालविका पुन्हा म्हणते की नाही आणि हो असं सुद्धा म्हणते आणि परत ती अक्षय जवळ येते आणि म्हणते की अक्षयजी, आणि हे बघा अक्षयजी, मी लहान तोंडी मोठा घास घेते पण हे घरामध्ये जे वातावरण आहे ते आरोही आणि तुमच्यासाठी चांगलं नाही. म्हणजे हे बघा, रमाने जरी तुम्हाला हे घर दिले असेल तरी सुद्धा याचा अर्थ असा होत नाही की ती म्हणजे तुमच्यावर हक्क गाजवेल आणि तुम्ही तिच्या मनाप्रमाणेच या घरामध्ये राहू शकतात आणि जाऊ शकतात आणि ती तुमच्यावर आरोप करेल, तुमच्यासोबत वाद घालेल आणि हे जे काही आहे ते सगळं आरोही समोर घडते. बाई म्हणून मला याचा प्रचंड त्रास होतोय. आरोही अगोदर माझ्या हातचं जेवायची, सगळं काही माझं ऐकायची, सगळे ती माझं ऐकूनच करायची, परंतु हल्ली तर मात्र ती आरोही माझं काही ऐकून घेतच नाही. तिची खरंच खूप चिडचिड होते आणि तुमची सुद्धा खूप चिडचिड होते. आणि हे बघा अक्षयजी, या सगळ्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होईल कारण तुम्हाला शुगर आहे आणि आरोहीला सुद्धा. आणि हे बघा, मला भीती वाटते आणि तुमची काळजी सुद्धा वाटते. अक्षयजी, तुम्हाला त्या रमाची वाटते ना अगदी तशीच, आणि कदाचित म्हणूनच तुम्ही तिचं इतकं सगळं काही सहन करत असाल. आणि हे बघा, सॉरी अक्षयजी, मी जर काही वाईट बोलले असेल का. आणि हे बघा अक्षयजी, अहो पैशाचा प्रश्न आहे ना, मी काही पैशाची अगदी तयारी करते, ॲडजस्टमेंट करते, परंतु हे बघा तुम्ही इतकं सहन करू नका. कशाला तुम्ही झुकतात त्या रमासमोर, हे योग्य नाही अक्षयजी. तेव्हा आता अक्षय मालविकाचं हे सर्व बोलणे ऐकून घेतो आणि म्हणतो की थँक्यू सो मच, कारण इतक्या आपुलकीने तू माझ्याशी बोलते म्हणूनच खरंच मला खूप बरं वाटतं. परंतु हे बघ, तुला पैशाची काही अरेंजमेंट करण्याची काही गरज नाही. खरंच मी सांगतो की काही गरज नाही म्हणून, कारण हे मुळात माझ्या तत्वात नाही बसत कुणाकडून असे उसने पैसे घेणे. त्यामुळे मला खरंच हे असं काही नकोय, कुणाचे उसने पैसे मला नकोय. मी आणि आमच्या कुटुंबातील सगळेजण मॅनेज करू, कारण तू इतकी काळजी करू नकोस. आणि राहिला प्रश्न तो त्या रमासमोर आणि शाळेसमोर झुकण्याचा. कॉन्ट्रॅक्ट आहे ना शाळेचे, तर ते मी साईन केलेले आहे, त्यामुळे शेवटी मला हे काम करावेच लागेल कारण त्या कामाशी मी बांधील आहे.
म्हणून फक्त मी तेथे काम करायला तयार झालो, बाकी काही नाही. तेव्हा मालविका डायरेक्ट म्हणते की तुम्ही अजून सुद्धा त्या रमामध्ये अडकलेले आहात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असे काही नाही, कारण मागची 7 वर्ष मी आतापर्यंत काढत आलो, तिच्याशिवाय मी 7 वर्ष काढले, त्यामुळे मी असा नाही अडकलो. तेव्हा आता मालविका रागाने म्हणते की तुम्ही तिला विसरून जा, तिच्या सर्व काही आठवणी पुसून काढाल असं वचन मला द्या. म्हणून मालविका लगेच आपला हात पुढे करते आणि इरावतीला तर हेच हवं असतं, तर अक्षयला काही कळत नाही. अक्षयला असं वाटतं की ही मालविका असं का वागत असेल. अक्षय आता तिच्याकडे बघून हसतो. अक्षय नाही हे काय असं म्हणत असतो आणि तेवढ्यात इरावती लगेच आत येते आणि लगेच आता नाटक करत ती मालविकाचा हात खाली बाजूला करते आणि म्हणते की मी तुला म्हटलं होतं अक्षय कधीही असं वचन नाही देणार, आणि हे बघ मनामध्ये तुझ्या कितीही जरी असलं तरी सुद्धा शेवटी तू हारलीस मालविका, त्यामुळे जा तू तुझी बॅग भर. तर मालविका लगेच आता बाहेर येते. तर इरावती आता अक्षयला आतमध्ये म्हणत असते की हे बघ, अरे तिला खूप वाईट वाटले आणि मालविका तर बरोबर बोलत होती, तुला सुद्धा खूप त्रास होतोय आणि तिला सुद्धा खूप त्रास होतोय, त्यामुळे हे बघ मी सुद्धा तुला सांगते की त्या रमाची तुला आठवण येते, तुला खूप त्रास होतोय, मग तू आत्ताच्या आत्ता त्या रमाच्या सगळं काही आठवणी मनातून काढून टाक आणि तिचा विचार सुद्धा डोक्यातून काढून टाक, त्यामुळे तुला तिच्या आठवणीने त्रास सुद्धा होणार नाही आणि तू अगदी मोकळा श्वास घेऊ शकशील. आणि हे बघ, अरे अक्षय ज्या पद्धतीने ते या घरामध्ये राहत होती, सगळ्यांशी बोलत होती, अरे माझ्याशी सोड, ती तुझ्याशी वागत होती आणि आता सुद्धा तेच वागते. अरे ती कोणत्या तोऱ्यात तुझ्याशी फोनवर बोलली होती आणि नोकरी अगदी सोडण्याच्या धमक्या देते आणि तू नोकरी सोडून जाऊ नये हे सुद्धा अगदी हक्काने सांगते आणि तू नोकरी जर सोडली तर त्यावर पैसे मागते. हे बघ अक्षय, तू काही करू नकोस. त्यावेळेस मात्र तुला किती राग आला असेल आणि जेव्हा ती रागात तुझ्याशी बोलली तर तू सुद्धा रागात तिच्याशी बोलायला हवे. आणि हे बघ, तू तुझ्यासाठी नाही तर तुझ्या तब्येतीसाठी हे सर्व कर आणि एक आरोहीसाठी तू हे सर्व कर. तर आणि हे बघ, अरे मला मान्य आहे की तुला पैशांची गरज आहे, परंतु अगोदर तू केलं ना ऍडजस्ट, त्यामुळे आता यावेळेस सुद्धा आपण ऍडजस्टमेंट करून घेऊयात. काहीतरी मार्ग नक्की निघेल आणि योग्य मार्ग सापडल्यानंतर आता सर्व काही व्यवस्थित नक्की होईल. आणि हे बघ, तू जो काही निर्णय घेशील तो योग्य निर्णय घेशील, बाप्पा तर आहेच आपल्या पाठीशी. म्हणून ते अक्षय समोर हात जोडते. अक्षय मात्र खाली मान घालून उभा असतो. इरावतीचं जे काही बोलणं आहे तर ते आता त्याला विचार करण्यासारखे तो विचार करत असतो. सारखं सारखं त्याला इरावतीच्या बोलण्याचा विचार येत असतो. इरावती पुन्हा त्याच्या हातामध्ये हात देत म्हणते की विचार कर. अक्षय मात्र सारखा आता विचार करत असतो. त्याला सगळ्यांचं बोलणं आठवते आणि त्याच वेळेस आता समोर जो काही गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर ती गणपती बाप्पाची मूर्ती अक्षयला दिसते. अक्षयचं लक्ष तिकडे गेल्यानंतर अक्षय सारखा गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत असतो. तर मालविका आणि इरावती ह्या दोघी बाहेर येतात. दोघी बाहेर येऊन एकमेकांशी खूप असे हसतात, खुश होतात. इरावती आता बाहेर आल्यानंतर आता खुश होऊन म्हणत असते की म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर अक्षयच्या प्रेमाचा आणि त्या रमाच्या प्रेमाचा अगदी दहन होणार. आणि हे बघ, मग त्यानंतर जे काही होईल तर मालविका ते खूपच बेस्ट असेल, म्हणून ते एकमेकींना डन करतात. त्यानंतर आता अक्षय सारखा विचार करत असतो की आता तो रमाच्या बोलण्याचा विचार करतो. ह्या शाळेची मी एक ट्रस्टी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हाला असं वाटलं असेल की अण्णा मला अडवतील, परंतु तसे काही नाही. या शाळेवर माझे सुद्धा काही हक्क आहेत आणि या शाळेची ट्रस्टी म्हणून मी तुमचा राजीनामा नाही स्वीकारू शकत. हे मात्र रमाचे जे काही बोलणे आहे ते सर्व आता आठवते. अक्षय मात्र आता त्या सर्वाचा अगदी विचार करत असतो. त्याला खूप टेन्शन येते. रमा त्याला म्हणलेली असते की काही कर्मचारी असे असतात, कोणताही विचार न करता अगदी तडकाफडकी निर्णय घेतात, त्यामुळे मुलींचं आयुष्य आहे तर ते सुद्धा बिघडते. आणि हे बघा, त्यांना असं धमकावून सांगावं लागतं, तेव्हा ते ताळ्यावर येतात. तुम्ही असं मदत नाही सोडून जाऊ शकत. ज्या कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही सही केलेली आहे ते कॉन्ट्रॅक्ट. आता अक्षय सारखा त्याला सारखं तेच आठवत असते की आता रमा माझ्याशी जे काही वागली ते किती कडक शब्दात वागली, कोणती पद्धत झाली ही रमाची, असं धमकावून अगदी तोंड दाबून मला येथे राहावं लागतं. आणि काही नाही, तिच्या हातामध्ये जरा पैसा आलेला आहे ना, त्यामुळे तिला माज आलेला आहे. तर परंतु परत मात्र मला तिची सारखी आठवण काय येत असेल असा प्रश्न तो सारखा अगदी स्वतःलाच विचारत असतो. त्याची खूप चिडचिड होत असते. तो सारखा विचार करतो की जेवढा मी तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय तेवढी तिची आठवण मला सतावते. तेव्हा मित्रांनो, शेवटी आता अक्षय हा रमाच्या बद्दल सारखा विचार करत असतो आणि शेवटी अक्षयने आता तेथे आता कॅन्टीनमध्ये काम करण्याचं ठरवलेलं असतं. इरावती आणि ही जी काही मालविका आहे तर त्या दोघींचा खूप आता जळफळाट होतो, कारण मालविकाने इतकं अक्षयकडून वचन घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तरीसुद्धा अक्षय काही वचन तिला देत नाही. तर आता मात्र अक्षय सारखा रमाच्याबद्दलच आता विचार करत असतो. आणि तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आई आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी आरोहीचे प्रयत्न सुरू असतात.
जेव्हा रमा आणि अक्षय समोरासमोर येतात तर आरोही खुश होऊन आता रमाला सांगत असते की बाबा म्हणतो की सोन्यासारखी माणसं आपल्या आयुष्यामध्ये राहावी, म्हणून हे माझ्या नावाचं पान तुम्ही दोघांनी एकमेकांना आता ती पान द्यायला सांगते। तर आता आरोहीने मात्र त्या पानावर रमा आणि अक्षय या दोघांचं नाव काढलेलं असतं। रमा अक्षयला पान देते आणि शुभ दसरा असं म्हणते, तर अक्षय सुद्धा आता रमाला पान देतो आणि शुभ दसरा असं म्हणतो। तेव्हा मात्र आता रमा तिचं दिलेलं अक्षयने दिलेलं पान उचकून बघते तर आत त्यावर अक्षय नाव लिहिलेलं असतं आणि अक्षय सुद्धा आतमध्ये जे पान त्याला दिलेलं आहे तर ते उघडून बघतो तर त्यामध्ये सुद्धा रमाचं नाव असते। तेव्हा आता आरोही मात्र रमाला म्हणते की आई तू आता बाबांच्या पाया पड, लवकर पड, चल लवकर। तेव्हा आता रमा ही अक्षयच्या पाया पडते। तेव्हा आता रमा पाया पडल्यानंतर आता आरोही अक्षयला म्हणते की बाबा तू आता आईच्या पाया पड। तेव्हा आता रमा म्हणते की आरोही, तर अक्षय लगेच म्हणतो की अगं मोठ्यांनी लहानांना नमस्कार करायचा नसतो। तेव्हा आता आरोही म्हणते की अरे पण जे काही मोठे लोक असतात तर त्या मोठ्यांनी मात्र लहानांचे हट्ट पुरवायचे असतात। तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय अगं आरोही काय हे सर्व तू पण ना। तेव्हा आता आरोही ऐकायला तयारच नसते। आरोही म्हणते की हे बघ बाबा मी तुला सांगितलं की तू आईच्या पाया पड म्हणजे पडच। तेव्हा आता आरोहीचं शेवटी ऐकण्यासाठी अक्षयला आता रमाच्या पाया पडावीच लागते आणि शेवटी अक्षय रमाच्या पाया पडतो आणि आता रमाला खूपच आनंद होतो, कारण आता अक्षय आणि रमा हे समोरासमोर आलेले असतात आणि रमा शेवटी आपला हक्क आहे या घरातील तो अगदी घेणारच असते। तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।